भाई खतरनाक बाईक आणि खूप भारी वाटतं आणि माझी ड्रीम बाईक जसं तुम्हाला सांगलो आहे. तर देगलूरचा ब्लॉगर आज गेलेला आहे मुंबईला शॉपिंग करण्यासाठी. तर शॉपिंग काय करणार आहे ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. कल्याण स्टेशनवरनं आम्ही गेलो सँडविच स्टेशनला. ओके, आता आम्ही आलो सँडविच रोडला आणि इथून आम्ही आता चालत जाणार आहे. आणि इथं आधी इलेक्ट्रॉनिक्स पार्ट घेणार आहे, काहीतरी काम आहे त्यानंतर. आणि मी काम काय ते तुम्हाला दाखवणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. कुठली ड्यूक 790 नंतर आई शपथ ड्रीम बाईक माझी कावासाकी. इथं कावासाकी Z9, इथं Z9 आहे. ही पण Z9, ही 2024चा मॉडेल आहे. आणि इथं डुकाटी पण आहे. डुकाटी 70 लाखाला एक आहे. आणि इथं तीन थांबलेत. डुकाटी आयाबुझा, BMW RR, ओके SRR. आणि ही कुठली आहे, ही पण दोन्ही पण SRR आहे. टायर बघू शकता, व्हिडिओमध्ये छोटा दिसतो पण रिअलमध्ये खूप जाड आणि मॅसिव्ह आहे. त्याच्या टायरमध्येच आराम आहे मला वाटते. बाईक खतरनाक बाईक आणि खूप भारी वाटतं आणि माझी ड्रीम बाईक जसं तुम्हाला सांगलो आहे. बघून खूप भारी वाटतं आहे. इथं माझी ड्रीम बाईक H2. ओके, शेवटचा एकदा पूर्ण बघा शोरूम. भरपूर गाड्या आहेत. ड्रीम बाईक ड्रीमच्या वरच्या आहेत बाईक. ओके, कोणाला घ्यायची असेल देगलूरकरांना, जर कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही येऊ शकता इथं. ओके, तर रस्त्यामध्ये बिल्डिंग दिसली एवढी उंच, असं वरती बघते तुझी मान दुखते एवढी वरती आहे. या मार्केटमध्ये जुने खूप अँटिक वस्तू होते, पण मला काय एवढं काही इंटरेस्ट नाही त्या गोष्टीमध्ये, म्हणून मी काय गेलो नाही दुकानामध्ये. ह्या मार्केटमध्ये जर तुमची 4 व्हीलर आणली तर तुमच्या 4 व्हीलरचं पण सेम हेच हाल होणार आहे. अर्ध्या तासामध्येच गाडीची ही हाल केली. तुम्ही विचार करा किती स्पीडनी काम करतात हॅवी. ओके, तर आता हे बेदा रोटी खायला आलो आहे. आणि असं बसून इथं असं वाटतं की भाई मी दुबईला चालू आहे. म्हणजे बिल्डिंग खूप मोठी आहे, 71 फ्लोअरची आहे बरोबर. मुंबईकरांची स्पीड तर जास्त आहेच, तसंच मुंबईकरांचे जे गव्हर्नमेंटचे जॉबवाले आहेत त्यांची पण काम करण्याची स्पीड खूप फास्ट आहे. तुम्ही फक्त 2 मिनिटं तुमची गाडी सोडून दुसरीकडे जा, लगेच तुमची गाडी उचलली जाईल. ओके, खूप दिवसानंतर ही गाडीवाली जिलेबी खातोय. त्याचे टेस्ट सेम आपला 1 रुपयाचा गुलाबजाम रसगुल्ला असतो बघा, सेम तसाच आहे, पण त्याच्यापेक्षा थोडी चांगलीच आहे आणि फ्रेश पण आहे. ही लहान असताना माझे पप्पा आणत होते खाण्यासाठी आणि खूप दिवसानंतर खाते तर खूप भारी लागते किंवा असं वाटतं अरे म्हणजे टेस्ट एक नंबर आहे, एवढं सांगायचं होतं. तर एन्जॉय करतो मी. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा, कंटिन्यू बघा. ओके, नंतर तिथेच बसून मी सँडविच पण लपेटला. ओके, फिरलो खूप आणि आता आम्ही स्टेशनवर बसलो आहे. तर आता विशेष काय नाही, बाईक कल्याण स्टेशनवर जाईल, उतरल, ऑटो पकडून घरी जाईल. हां भाई, एवढी गर्दी म्हणजे चढतानाही वांदे, उतरतानाही वांदे. बघू शकता किती गर्दी आहे इथं. घरी जाऊन फ्रेश होऊन मी वापस आलो कल्याणला फालुदा खाण्यासाठी. आणि मी मागवला स्पेशल रबडी फालुदा आणि शेखरने आणि भैयाने दोघांनी मागवला बर्गादेवी स्पेशल फालुदा. ओके, आता फालुदा वगैरे पिला आणि आता आईस्क्रीम फ्री होती, म्हणजे काहीतरी लेटेस्ट. हां, 3 वरती 1 आईस्क्रीम फ्री. आणि आता आम्ही चाललो होतो गांधारीला फिरायला. आता गांधारी आलो फिरायला. आवाज येत नसेल बहुतेक, भरपूर दिवस झाले आलो नाही गांधारीला. आणि भैया तर पहिल्यांदाच आला आहे, मुंबईमध्येच पहिल्यांदा आला आहे. भैयाला गांधारी वगैरे काही कसं आहे, 1 नंबर आहे, 1 नंबर. ओके, तर अजून बघू अजून किती वेळ ब्लॉग कंटिन्यू कराल मला पण नाही माहिती. तर बघू आता. रात्रीचे 12 वाजले तर इथे क्रिकेट खेळतात मुलं. हा फडके मैदान आहे आणि इथं क्रिकेट खेळत आहेत, बघू शकता. आणि हा आहे काळा तलाव. तर जस्ट बघायला आलतो, कारण उद्या परवा येणं होईल का नाही माहीत नाही, कारण आम्ही राहणार आहे फक्त 4 दिवस. आणि 4 दिवसामध्ये किती फिरणं होईल आम्हाला पण नाही माहीत. त्यामुळं संध्याकाळी आलो बाहेरला काळा तलाव दाखवण्यासाठी. तर मित्रांनो, तारीख बघू शकता, 6 फेब्रुवारीचा ब्लॉग आहे हा. आणि मित्रांनो, शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.